सांगलीमध्ये आज भाजपचे महापौर धीरज सूर्यवंशी आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महापौर उपमहापौर म्हणून गजानन मगदुम यांची निवड झालेली आहे. आपल्यासोबत स्वतः महापौर आहेत. मला सांगा काय विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही आता पुढे आव्हानं सामोरे जाणार आहात? भरपूर मुद्दे आहेत विकासाचे. पहिल्यांदा आम्ही विकासाचा एक रोडमॅप तयार करणार आहोत. येत्या 2 दिवसात पुन्हा एकदा पत्रकारांना बोलून आम्ही काय पद्धतीने काम करणार आहे, काय आम्ही जनतेशी आम्ही जवळीक साधणार आहे, काय त्यांचे प्रश्न पहिला आम्हाला जाऊन समजून घ्यावे लागतील काही. त्यासाठी आम्ही पुन्हा एकदा सगळीकडे फिरून पत्रकारांना बोलून एकदा रोडमॅप तयार करून त्या पद्धतीने सांगलीच्या विकासासाठी, सांगली मिरज कोप्पडच्या तिन्ही शहराच्या विकासासाठी आम्हाला काम करायचं आहे. त्यामुळे आम्ही सर्वांना सोबत घेऊन चांगल्या प्रकारचा सांगली मिरज कोप्पडचा विकास करू. आपल्याबरोबर उपमहापौर गजानन मगदुम आहेत. काय मुद्दे घेऊन तुम्ही आता आव्हानाला सामोरे जाणार आहात? सांगली मिरज कोप्पडमध्ये फार मुद्दे आहेत. प्रशासना काळामध्ये कुठली कामं झाल्यात, कुठली अधुरी राहिल्यात, कुठली पेंडिंग आहेत, ती कामं येत्या 2-3 दिवसात महापौर उपमहापौर आम्ही एकत्र बसून प्रशासनाला बोलवून घेऊन त्यांचा अभ्यास करून आमच्या नेत्यांनी बसून घेऊन त्याचा अभ्यास कुठलं पहिल्यांदा मार्गी लावायचं ते प्रयत्न करतो. प्राधान्य आहे का? पहिल्यांदा सांगली मिरज कोप्पडला विकासाला प्राधान्य. आपल्याबरोबर हा सर्व योग घडवून आणले ते भाजपचे नेते आणि किंग मेकर म्हणून ज्यांची ओळख आहे ते आपल्यासोबत शेखर इनामदार आहेत. मला सांगा कसं बघता आज महापौर उपमहापौर निवडी झालेले आहेत, कसं बघता आणि याचं श्रेय कोणाला देता आणि काय मुद्दे घेऊन तुम्ही आता समोर जाणार आहात? खरं आज सांगली मिरज कोप्पडसाठी आनंदाचा क्षण आहे. ला श्रेय द्यायचं तर सांगली मिरज कोप्पडच्या जनतेला या ठिकाणी आम्ही देतो. परत एकदा महायुतीवर विश्वास ठेवून आज महापालिकेमध्ये सत्ता या ठिकाणी सांगलीकरांनी दिली. सांगलीचा विकास अनेक भागामध्ये करायचा, विस्तारित भाग आहे, अनेक समस्या त्या ठिकाणी आहे. सगळ्या समस्या समजून घेऊन प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम आम्ही येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत. सांगली मिरज कोप्पडांच्या ज्या नागरिकांच्या अपेक्षा आहेत ते आम्ही येत्या काळामध्ये 5 वर्षाच्या काळामध्ये आम्ही पूर्ण करू. मला खात्री आहे की या शहराचे तरुण तडफदार महापौर धीरज सूर्यवंशी, त्याच पद्धतीनं उपमहापौर गजानन मगदुम हे या सर्व नागरिकांच्या अशा अपेक्षांना पूर्ण करतील अशी मला खात्री आहे. मुख्यमंत्र्यांना भेटणार आहात का तुम्ही? लवकरच आम्ही मुख्यमंत्री आणि आमच्या राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांना भेटणार आहोत आणि लवकरच त्यांची भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेणार आहोत. नक्कीच आपण पाहू शकता सांगलीच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा भेटणार असल्याची माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर विकासाला प्राधान्य देणार असल्याची माहिती या तिघांनी सांगितली आहे. कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.